Welcome students. Today you will learn how to calculate the packing efficiency for different types of cubic unit cells. तर क्यूबिक युनिट सेल्सच्या पॅकिंग इफिशियन्सी काढण्यापूर्वी इफिशियन्सी म्हणजे काय, इफिशियन्सी म्हणजे क्षमता, इफिशियन्सी म्हणजे कॅपॅसिटी. जो पण व्हॉल्यूम अवेलेबल आहे युनिट सेलमध्ये त्या व्हॉल्यूमच्या किती टक्के किती पर्सेंट व्हॉल्यूम कन्स्टिट्युएंट पार्टिकलनी ऑक्युपाय केलेलं आहे हे सांगणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी सांगणं. समजा आपल्याकडे एक क्यूबिकल बॉक्स आहे आणि त्या क्यूबिकल बॉक्समध्ये आपण काही लाडू ठेवलेत, समजा बॉल ठेवलेत. तर हे ग्रीन कलरचे बॉल म्हणा, लाडू म्हणा, हे बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये आपण ठेवले, अशा पद्धतीने ठेवले. आता हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सचा पूर्ण व्हॉल्यूम आतमध्ये जी जागा होती ती जागा म्हणजे व्हॉल्यूम. आता ह्या बॉक्समध्ये ही जी पण स्पेस आहे हिला म्हणणार आपण व्हॉल्यूम ऑफ धिस बॉक्स. तर तो व्हॉल्यूम ऑफ धिस बॉक्स किती असणार आहे, ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स असेल ए क्यूब. या ए क्यूब पैकी किती व्हॉल्यूम ह्या बॉल्सनी ऑक्युपाय केला. समजा हे बॉल्स आपण ह्या युनिट सेलमध्ये म्हणा किंवा क्यूबिकल बॉक्समध्ये ठेवले. तर आता ह्याच्यामध्ये बॉलनी जी जागा ऑक्युपाय केलेली आहे ती, तो जो व्हॉल्यूम आहे किंवा बॉलनी जी जागा म्हणण्यापेक्षा ती जी स्पेस आहे तो जो व्हॉल्यूम आहे, बॉलनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम किती आहे हे जर आपण न्यूमरेटरमध्ये ठेवलं तर हा जो रेशो येईल त्याला म्हणतात पॅकिंग फ्रॅक्शन. आता एक पार्टिकल जो आहे तो कसा स्पेरिकल शेपचा आहे. मग स्पेरिकल शेपसाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, 4/3 पाय आर क्यूब. स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. असे किती स्पियर्स, किती लाडू, किती बॉल ह्या युनिट सेलमध्ये क्यूबिकल बॉक्समध्ये ठेवलेले आहेत, 8. मग 8 बॉलचा व्हॉल्यूम किती असेल, 8 × 4/3 पाय आर क्यूब. बॉक्सचा व्हॉल्यूम होता, अवेलेबल व्हॉल्यूम होता ए क्यूब. त्याच्यापैकी बॉलनी लाडूनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम होता 8 × 4/3 पाय आर क्यूब. हा जो रेशो आहे ह्याला म्हणतात पॅकिंग फ्रॅक्शन. आणि ह्या पॅकिंग फ्रॅक्शनलाच तुम्ही 100 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळतं पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे युनिट सेलच्या अवेलेबल व्हॉल्यूम पैकी किती टक्के व्हॉल्यूम कन्स्टिट्युएंट पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला आहे हे सांगणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी सांगणं. तर एकेका क्यूबिकल युनिट सेलसाठी आपण पॅकिंग इफिशियन्सी काढूया. त्यापूर्वी पॅकिंग इफिशियन्सी काढण्यापूर्वी प्रत्येक टाईपच्या क्यूबिकल युनिट सेलमध्ये नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स किती आहेत हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. आणि रिलेशन बिटवीन ए अँड आर, एज, लेंथ अँड रेडियस हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून मी आधी इथे फॉर्म्युल्यामध्ये टेबुलर फॉर्ममध्ये ते लिहून घेतले. तर टाइप ऑफ युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 1 असतो. रिलेशन बिटवीन ए अँड आर, ए इज इक्वल टू 2r. फॉर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 4 आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघितलेलं आहे. आणि रिलेशन बिटवीन ए अँड आर हे रिलेशन पण डिराईव्ह केलेलं आहे. ए इज इक्वल टू 2√2r. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 2 आणि रिलेशन बिटवीन ए अँड आर, ए इज इक्वल टू 4/√3r. ठीक आहे, 4/√3r. तर हे रिलेशन्स आहेत ए आणि आर मधले. आणि हे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल आहे, हे टाइप्स ऑफ युनिट सेल. हे माहिती असेल तरच आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी करेक्टली डिटरमाइन करता येईल, करेक्टली कॅल्क्युलेट करता येईल. व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल आपण स्पेरिकल शेपचा घेतो. मग पार्टिकलचा व्हॉल्यूम म्हणजे स्पियरचा व्हॉल्यूम. मग स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम वेगळं सांगायची गरज नाही. युनिट सेलची एज, लेंथ आपण ए घेतो तर युनिट सेलचा व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल क्यूबिकल युनिट सेल ए क्यूब. पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पॅकिंग फ्रॅक्शनला 100 नी मल्टिप्लाय केलं, हे जसंच्या तसं व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100 आपल्याला मिळेल पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. तर ह्या फॉर्म्युल्यांची आपल्याला गरज आहे, हे आपल्याला आधी पाठ करून घ्यावे लागतील. आणि मग आता आपण जाऊया कशासाठी, टू कॅल्क्युलेट packing efficiency of different types of
cubical unit cells. पहिली cubical unit cell simple cubic unit cell. For simple cubic unit cell. फॉर्म्युला आपला सांगतोय पॅकिंग फ्रॅक्शन. सुरुवातीला आपण पॅकिंग फ्रॅक्शनच काढून घेऊया. पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल चेंज होणार नाही सगळ्यांसाठी. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब, नंतर ए ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करणार आहोत आरच्या फॉर्ममध्ये, ती वेगळी वेगळी असेल, पण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असेल? ए क्यूब. आता न्यूमरेटर चेंज होणार आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स, एका युनिट सेलमध्ये सिंपल क्यूबिक टाईपच्या एका युनिट सेलमध्ये नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल किती असतात? एक. नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 1 फॉर सिंपल क्यूबिक. मग इथे काय येईल आपल्याला? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स नाही, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल. ठीक आहे, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सिंगल पार्टिकल 1 पार्टिकल. आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल, एका पार्टिकलच्या व्हॉल्यूमसाठी 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे? ए क्यूब. आपल्याला जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्हाला एकतर आर ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए टाका किंवा ए ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आर टाका. कुठलंही सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालेल. मी ए ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आर टाकत आहे. तर इथे न्यूमरेटर जसाच्या तसा 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू सिंपल क्यूबिक युनिट सेलसाठी ए किती असतो? ए इज इक्वल टू 2r. मग ए क्यूब म्हणजे 2r चा होल क्यूब. याला थोडं सिम्प्लिफाय करूया. हे असेल 4/3 पाय आर क्यूब आणि डिवायडेड बाय 1 अपॉन, आता हे 2 चा क्यूब किती? 8 आणि r चा क्यूब r क्यूब. सिम्प्लिफाय करायचंय. हा r क्यूब हा r क्यूब कॅन्सल होईल. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे फायनली आन्सर काय येईल? π/3 × 2 म्हणजे π/6. π/6 ही जी व्हॅल्यू येते ही येते 0.5233. कॅल्क्युलेट करून पहा. पायची व्हॅल्यू किती? 3.14 डिवायडेड बाय 6. 3.14 डिवायडेड बाय 6 0.635. खाली उरला 1. साइन दुनी 12, 13 14, साइन त्रिक 18, खाली 2 उरले, पुन्हा साइन त्रिक 18. हे कंटिन्यू सुरू राहील. तर 0.5233 इट इज पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेलचा पॅकिंग फ्रॅक्शन 0.5233. आता पॅकिंग इफिशियन्सी किती असेल? त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. पॅकिंग फ्रॅक्शन 0.5233 इंटू 100. काही काही पुस्तकांमध्ये ते पुढचा जो नंबर आहे त्याला 4 करून घेतले, मग हे उत्तर येईल 52.33. काही पुस्तकांमध्ये 52.34 आहे. ठीक आहे, तर पॅकिंग इफिशियन्सी इज 52.33% असं म्हटलं जातं. 52.33% म्हणजे 100 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम जर असेल, युनिट सेलचं व्हॉल्यूम जर 100 सेंटीमीटर क्यूब असेल तर त्याच्यापैकी कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत त्यांचा व्हॉल्यूम 52.33 सेंटीमीटर क्यूब असेल. म्हणजे 100 पैकी इतका पार्ट ऑक्युपाइड असेल. मग आता व्हॉइड स्पेस किती असेल? व्हॉइड स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस. व्हॉइड व्हॉल्यूम किंवा व्हॉइड स्पेस इज इक्वल टू 100 मायनस 52.33. सबट्रॅक्शन करायची. 100.00 मायनस 52.33 इथे येईल 7, 4 गेले 6, 7, 4, 47.67. Void space is 47.67%.
रिकामी जागा, पोकळी उरलेली जी रिकामी जागा आहे ती, पोकळीचा जो व्हॉल्यूम आहे तो 47.67%. तर ही होती पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग फ्रॅक्शन, व्हॉइड स्पेस इन सिंपल क्युबिक युनिट सेल. दुसऱ्या टाईपची युनिट सेल आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. FCC, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पुन्हा पॅटर्न तोच आहे, ज्या स्टेप्स आपण सिंपल क्युबिक साठी यूज केल्या सेम स्टेप्स इथे पण यूज करणार. पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू volume occupied by particles upon volume of unit cell. Volume of unit cell. आता वरती व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स असतात? FCC च्या युनिट सेल मध्ये 4 पार्टिकल्स असतात. FCC नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती? 4. मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4 पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4 पार्टिकल्स. 4 पार्टिकलनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे तो डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4 पार्टिकल्स म्हणजे काय? 4 इंटू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल इज 4/3 pi r cube. Therefore, volume occupied by 4 particles will be 4 into 4/3 pi r cube. Volume of unit cell a cube. ह्याला सिम्प्लिफाय करूया. 4 4 जा 16, 16/3 pi r cube into 1 upon a cube. What is relation between a and r for FCC? It is a is equal to 2√2 r. a च्या ऐवजी लिहिणार 2√2 r whole cube. आता पुढे सिम्प्लिफाय करूया. 16/3 इंटू पाय इंटू r क्यूब इंटू 1/2 चा क्यूब किती होईल? 8. आणि √2 चा क्यूब √2 इंटू √2 इंटू √2 म्हणजे √2 इंटू √2 म्हणजे किती? 2. 2 इंटू √2, 2 इंटू √2 आणि r क्यूब. पुन्हा एकदा r क्यूब कॅन्सल होईल कारण r क्यूब कॅन्सल झाल्याशिवाय आपल्याला पर्सेंटेज निघणारच नाही, काढताच येणार नाही. मग हे 8 2 जा 16 आणि हे 8 16 कॅन्सल होतील. आता ही व्हॅल्यू येईल पहा. वरती न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिले? पाय अपॉन इथे असेल 3 इंटू √2. पायची व्हॅल्यू 3.14 आणि 3 इंटू √2 3 इंटू 1.414. ही जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट केल्यानंतर 0.7401 वगैरे काहीतरी येतं. इथपर्यंत सफिशियंट आहे. तर 0.74 हे झालं पॅकिंग फ्रॅक्शन. दुसरा पार्ट काढायचा आहे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. मग पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे? 0.74 इंटू 100 म्हणजे आन्सर किती येईल? 74. पॅकिंग इफिशियन्सी फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इज 74%. आता व्हॉइड स्पेस, एम्प्टी स्पेस इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी 100 मायनस 74 आन्सर असेल 26%. व्हॉइड स्पेस असेल, एम्प्टी स्पेस व्हॉइड स्पेस असेल 26%. पॅकिंग इफिशियन्सी असेल 74%.
तर हे होतं फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग फ्रॅक्शन आणि एम्प्टी स्पेस. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती असतात? 2. कॉर्नरवरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1 आणि बॉडी सेंटर्ड पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1. मग 1 + 1 2. नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 2. फॉर BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पुन्हा एकदा पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलच्या एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात? 2. म्हणून व्हॉल्यूम ऑफ 2 पार्टिकल्स, व्हॉल्यूम ऑफ 2 पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ 2 पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ 2 पार्टिकल म्हणजे किती? तर 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल 4/3 πr³. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम 4/3 πr³. 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम 2 इंटू 4/3 πr³. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल? a³. मग आता आपल्याला रिलेशन काढायला लागेल पुन्हा. 2 इंटू 4/3 πr³ इंटू 1/a³. What is relation between a and r for BCC? It is 4/3 πr³. मग a³ म्हणजे काय? 4/3 नाही, 4/√3r होल क्यूब. आता याला सिम्प्लिफाय करावं लागेल. 2 इंटू 4/3 πr³ इंटू 1/ हा 4चा क्यूब असेल. 4 इंटू 4 इंटू 4 64 इंटू r³ आणि हा √3चा क्यूब वरती जाईल. √3 इंटू √3 इंटू √3 म्हणजे 3√3. ठीक आहे. डिवाइडचं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर मग न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट होईल. मग हा r³ कॅन्सल होईल r³ सोबत. हे 4 × 2 = 8, 8 8 = 64. हे 3 ह्या 3 सोबत कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल पाय इंटू √3, पाय इंटू √3 डिवायडेड बाय 8. ठीक आहे. मग पाय 3.14 इंटू √3 1.732 डिवायडेड बाय 8. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ही व्हॅल्यू येते 68%. सॉरी 0.68. 0.68. तर पॅकिंग फ्रॅक्शन आहे 0.68. पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. 0.68 इंटू 100 दॅट इज इक्वल टू 68%. आणि व्हॉइड स्पेस, एम्प्टी स्पेस, void space is equal to 100 minus packing efficiency. 100 minus 68 is equal to 32%. तर void space असेल 32%. तर this is about how to calculate packing efficiency for different types of cubic unit cells.